नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुरुषांनी घट्ट अंडरवेअर का घालू नये व घट्ट अंडरवेअर घातल्याने त्याचे काय परिणाम होतात याविषयीची माहिती पाहणार आहोत. त्यामुळे याविषयीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तसेच तुम्ही या चॅनलवर पहिली वेळेस आला आहात आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनच्या बटनला दाबायला विसरू नका. चला तर मित्रांनो, सुरू करूया. पुरुषाच्या लिंगाच्या खालच्या बाजूस अंडाशय असते हे आपल्या सर्वांना माहीत आहे. या अंडाशयामध्ये 2 टेस्टिस म्हणजेच गोटे असतात. या अंडाशयात टेस्टोस्टेरॉन या सेक्स हार्मोनची निर्मिती होत असते. हे सेक्स हार्मोन अधिक वेळ सेक्स करण्यासाठी आपल्याला मदत करते. याशिवाय शुक्राणूची निर्मिती देखील याच अंडाशयामध्ये होते. अंडाशयामधील तापमान योग्य राहण्यासाठी अंडाशयावरील त्वचा नेहमीच कार्यरत व प्रयत्नशील असते. शरीराच्या तापमानापेक्षा अंडाशयाचे तापमान हे नेहमीच कमी असणे आवश्यक असते. हे तापमान मेंटेन करण्यासाठी अंडाशय शिथिल अवस्थेत असणे व शरीरापासून दूर असणे खूपच आवश्यक असते. पण घट्ट अंडरवेअर घातल्याने हे अंडाशय शरीराला चिटकून राहतात. त्यामुळे अंडाशयाचे तापमान योग्यपणे मेंटेन केले जात नाही. यामुळेच लिंगामध्ये अधिक काळ ताठरता टिकून राहत नाही व संभोग करताना अडचणी निर्माण होतात. त्यामुळे घट्ट अंडरवेअर घातली नाही पाहिजे. पण काही वेळा तुम्ही व्यायामशाळेत किंवा कुस्ती खेळताना अशा प्रसंगी घट्ट अंडरवेअर घालू शकता. पण नियमितपणे घट्ट अंडरवेअर घालणे हे लैंगिकदृष्ट्या चुकीचे मानले जाते. तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला ही माहिती आवडली असेल. जर का तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.